मंडळी, सर्वात अगोदर एक गोष्ट सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या पंडित धीरेंद्र शास्त्रींचा जाहीर निषेध. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. तो व्हिडिओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिला असेल. या व्हिडिओनंतर मी एक एक करून जो विषय सांगणार आहे त्यानंतर तुम्ही देखील पंडित धीरेंद्र शास्त्रींचा निषेध कराल. तर व्हिडिओ बघा. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते, अब हम आराम चाहते, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते. पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराज थकले होते म्हणे. अरे अर्धवट माणसा, तुला पूर्णपणे इतिहास माहीत नसताना एवढं बरगळण्याची गरज काय होती? मंडळी, इतिहास काय आहे? खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले राज्य रामदास स्वामींना दिले होते का? समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाते गुरु शिष्याचे होते का? छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट कधी प्रत्यक्षात झाली होती की नाही? पंडित धीरेंद्र शास्त्रींनी कोणत्या आधारावर हे वक्तव्य केलं? या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मंडळी, तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र. बागेश्वर धामचे पीठासीन पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामींचे शिष्य होते असं बागेश्वर बाबा म्हणाले. ते एवढंच बोलून थांबले नाही, तर शिवाजी महाराजांनी मुकुट काढून रामदास स्वामींकडे ठेवले आणि आता आपण थकलो, राजपाट तुम्ही सांभाळा, आपल्याला आता आराम करायची इच्छा आहे असे शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले. अशा प्रकारे धक्कादायक वक्तव्य पंडित धीरेंद्र शास्त्रींनी केलं. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. स्वराज्य उभारताना आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही यांच्यासह उत्तरेकडील मोगल, परदेशातून आलेले इंग्रज, डच, फ्रेंच या सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमासमोर गुडघे टेकले. हा ज्वाज्वल इतिहास असताना पंडित धीरेंद्र शास्त्रींनी सार्वजनिक मंचावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा अवमान केला. आणि सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संघाचे सरसंघ चालक त्याच मंचावर बसलेले असताना धीरेंद्र शास्त्रींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सुरू होता. असे असताना यातील कोणीही धीरेंद्र शास्त्रींना सूचना का दिल्या नाही? त्यातल्या त्यात समोर बसलेले लोकसुद्धा त्यांच्या भाषणावर टाळ्या वाजवतात. आता काय बोलावं तुम्हाला? लाज काढली असती तुमची. पण या ठिकाणी छत्रपतींच्या विषयावर चर्चा असल्यामुळे आम्ही शब्दांनी आणि संस्कारांनी बांधील आहोत. तर मंडळी, नाशिकमधील TCS सारख्या IT नॅशनल कंपनीत धर्मांतराचा संतापजनक प्रकार घडला. लव जिहाद सारखे प्रकरण दिवसेंदिवस उघडकीस येत आहे. या लोकांवर फक्त केस होते, अटक होते आणि काही दिवसांनी ते परत जामिनीवर सुटून बाहेर येतात. आणि याच गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक उरत नाही. म्हणून यांना नागडं करून यांची धिंड काढायला पाहिजे. लव जिहादच्या विरोधात अजून कठोर कायदा बनवायला पाहिजे. पण या गोष्टींकडे दुर्लक्ष करून राजकारणासाठी तुम्ही अशा लोकांना मंचावर आणि स्टेजवर आणून आणि राजकारणासाठी वापर करतात. तर मंडळी, आता आपल्या विषयावर येऊ. महाराष्ट्रातला माणूस बाकी गोष्टी सहन करेल, पण या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कधीच सहन करणार नाही. धीरेंद्र शास्त्रींनी इतिहासाची पुष्टी न करता तोंडात येईल ते बरगळत होते. तेव्हा त्या स्टेजवर बसलेल्या धर्माच्या ठेकेदारांनी त्यांना सूचना का दिल्या नाही? ज्यांच्यामुळे आज हिंदू धर्म शाबूत आहे, ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव आहे, ते फक्त छत्रपती होते. सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत भगवा फडकवणारे छत्रपती शिवाजी महाराजच होते. ज्यावेळी मोगलांकडून हिंदूंना जबरदस्तीने धर्मांतर केले जात होते, त्यावेळी हिंदूंची मंदिरं तोडली जात होती. सर्वत्र आदिलशाही, मोगलशाही असताना मुठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची नीव उभारून सह्याद्रीपासून दिल्लीपर्यंत स्वराज्य स्थापन केले. तो व्यक्ती थकून आपल्या डोक्यावरचा मुकुट कोणाकडे कसा ठेवू शकतो? तो छत्रपतींच्या डोक्यांवरचा जिरेटोप, त्याला आजही झुकून मुजरा केला जातो. तो फक्त मुकुट नाही, ती प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता आहे, श्रद्धास्थान आहे. छत्रपती हे नाव 350 वर्षापासून आदराने घेतले जात आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत छत्रपती हे नाव अजून तितक्याच आदराने घेतले जाईल. हे मात्र तेवढंच सत्य. मंडळी, समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं नक्कीच होतं, पण ते नातं होतं आध्यात्मिक.
त्यांच्यात कोणतेच राजकीय संबंध नव्हते आणि ज्या प्रकारे धीरेंद्र शास्त्रींनी वक्तव्य केलं ते सपशेल खोटं आहे. त्याची इतिहासात कुठेच नोंद नाही. जर अशी घटना खरोखर घडली असती तर तिचा उल्लेख आपल्याला त्या काळातील महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये नक्कीच सापडला असता. तेव्हाचे ग्रंथ म्हणजे सभासद बखर, चिटणीस बखर आणि शिवभारत. यापैकी एकाही विश्वसनीय ऐतिहासिक स्रोतात शिवाजी महाराजांनी आपले राज्य रामदास स्वामींना दिल्याचा कुठलाही ठोस उल्लेख आढळत नाही. तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन विश्लेषणासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.